स्वाती आज फार आनंदात होती, कारण तिच्या सासूचा 13वा आज पार पडला होता आणि आता ती पूर्णपणे मोकळी झाली होती. कुणाचेही बंधन तिच्यावर राहिले नव्हते. स्वातीच्या सासूला जाऊन 13 दिवसही झाले नव्हते, पण स्वातीने तिच्या आईला आणि मैत्रिणींना बोलावून घरात पार्टी सुरू केली होती. त्या रात्री उशिरापर्यंत खाण्यापिण्याचा कार्यक्रम सुरू होता. सर्व मैत्रिणी निघून गेल्यावर स्वाती तिच्या आईला म्हणाली, आई, तू हॉलमध्ये झोप. राधाताईंना खूप झोप येत होती, पण त्या हॉलमध्ये न झोपता थेट त्या बंद खोलीत झोपायला गेल्या, जिथे स्वातीची सासू राहत असायची. परंतु त्यांच्या मृत्यूनंतर कोणीही त्या खोलीत गेलं नव्हतं. ती खोली पूर्ण अंधारात होती. रात्र झाली आणि अचानक राधाताईंना जाणवलं की कोणीतरी त्यांची गादी हलवत आहे. परंतु त्यांनी मनात विचार केला, कदाचित हा माझा भास असेल. त्यानंतर काही वेळाने त्यांना वाटलं की त्यांचा बेड हवेत वर उचलला जात आहे. घाबरून त्यांनी जोरात ओरडायला सुरुवात केली. त्या घाबरून उठून बसल्या. खोलीत कोणीच नव्हतं. मग त्यांचा बेड कोण उचलत होतं? त्यांच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती. त्या घाबरून जोरजोरात ओरडू लागल्या. त्यांचा आवाज ऐकून स्वाती स्वयंपाकघरातून बाहेर आली. काय झालं आई? मी तुला सांगितलं होतं ना हॉलमध्ये झोपायला. घाबरायला काय झालं? अगं नाही गं, मी काही घाबरत नाही, राधाताईंनी स्वतःला सावरत उत्तर दिलं. स्वातीने गंभीर आवाजात सांगितले, आई, जेव्हापासून सासूबाई गेल्या आहेत तेव्हापासून आम्ही त्या खोलीत जात नाही. रात्रीचं तर दूरच, पण दिवसा देखील तिथे जायला भीती वाटते. आम्ही कितीतरी पूजा अर्चा केली, पण काहीही उपयोग झाला नाही. ती म्हातारी मेली तरी आम्हाला शांत बसू देत नाही. राधाताईंनी मान हलवत म्हटलं, अगं, ती खरोखर पापी होती, म्हणूनच मेल्यानंतरही भटकत आहे. नाहीतर आत्तापर्यंत मुक्त झाली असती. पण तू काही काळजी करू नकोस. मला एक तांत्रिक माहिती आहे, जो असे भूत बाहेर काढण्यास पटाईत आहे. तुझी सासू कितीही पापी असली तरी तो तिला धडा शिकवेल. उद्या माझ्यासोबत चल त्यांच्याकडे. ठीक आहे आई, मी येईल, पण आजची रात्र तरी तू हॉलमध्ये झोप. त्या खोलीत झोपायची काही गरज नाही. जर तुझ्यावरही हल्ला झाला तर? स्वातीने काळजीत विचारले. राधाताई हसल्या आणि म्हणाल्या, अगं, ती म्हातारी माझ्यावर काय हल्ला करणार? तुला आठवते का, मी तिला दाताखाली चणे चघळायला लावले होते. अशी अद्दल घडवली होती की तिचे नाकीनऊ आले होते. आता जर ती परत आली तर मी तिलाच धडा शिकवेल. म्हणजे तू परत त्याच खोलीत झोपणार? स्वातीने विचारले. नाही ग बाई, आता नाही, मी हॉलमध्ये झोपते, राधाताईंनी घाईघाईत उत्तर दिले. दुसऱ्या दिवशी सकाळी राधाताई अंघोळ करून आल्या तेव्हा स्वाती त्यांना विचारू लागली, आई, नाश्त्यासाठी काय बनवू? तू जे सांगशील तेच करेल. तेव्हा अचानक त्यांच्या खोलीतून एक भयानक आवाज बाहेर आला. आपल्या आईला विचारून विचारून नाश्ता का बनवत आहेस? दे तिला ही शिळी भाकरी आणि भाजी, जसं मला द्यायचीस. पाहिलंस का, डायनिंग टेबलवर भाकरी आणि भाजी ठेवली आहे. जर तिने खाल्ली नाही तर तिला फार महागात पडेल हा. आवाज स्वातीची सासू शारदाताई यांचा होता. तेव्हा स्वाती भीतीने कापू लागली आणि तिने कोरडी भाकरी उचलून आईच्या तोंडात घालू लागली. राधाबाईसुद्धा घाबरून निमूटपणे भाकरी गिळत होत्या. शारदाताईंच्या संतप्त आवाजाने त्या दोघीही कोपऱ्यात जाऊन लपल्या. स्वातीने घाबरत त्यांना विचारले, आई, आता तरी तुला माझ्या बोलण्यावर विश्वास बसला का? सासूबाई मरूनही याच घरात आहेत. तेवढ्यात परत एक दणदणीत आवाज आला. अरे, एवढ्या लवकर विसरल्या का तुम्ही दोघी? माझ्या सुखशांतीचा सत्यानाश केला होता ना. आता माझी वेळ आली आहे. आता माझ्याकडे 100 पट अधिक शक्ती आहे. मीही तुमच्या सुखशांतीचा नाश केल्याशिवाय राहणार नाही. राधाताई ते दृश्य पाहून अक्षरशः कापलेल्या झाडासारख्या कोसळल्या आणि जागेवरच बेशुद्ध पडल्या. तेव्हा पुन्हा एक भयावह आवाज आला. अगं, एवढ्यातच घाबरलीस? मला दाताखाली चणे चघळायला लावणारी तूच ना? स्वाती ही भीतीने एका जागीच घट्ट पकडून उभी राहिली. तिच्या अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या. काही वेळ शांतता पसरली. तेव्हा तिने धावत जाऊन आईच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडले. काही वेळाने राधाताईंना शुद्ध आली, पण त्यांना काहीच आठवत नव्हते. मात्र स्वातीच्या चेहऱ्यावर स्पष्ट भीती दिसत होती. तिला अचानक संपूर्ण भूतकाळ आठवू लागला. तिच्या डोळ्यासमोर संपूर्ण घटना पुन्हा उभी राहिली. तिने आपल्या सासूला कसा त्रास दिला, कसं त्यांना छळलं आणि कसा तिला मनस्ताप दिला.
आता त्याच गोष्टींचा बदला घेण्यासाठी तिची सासू परत आली होती. स्वाती भूतकाळाच्या आठवणीत रमली. त्यावेळी घरात सगळेजण मनोजच्या लग्नाची तयारीत व्यस्त होते. सर्व लोक शारदाताईंना शुभेच्छा देत होते, भेटवस्तू देत होते. शारदाताई विधवा होत्या. त्यांनी अनेक वर्षापूर्वीच आपल्या पतीला एका भीषण अपघातात गमावले होते. तेव्हापासून त्यांनी आपला मुलगा मनोजचे संगोपन एकट्यानेच केले होते. त्याच्या शिक्षणापासून ते भविष्यासाठी लागणारी प्रत्येक गोष्ट त्यांनीच पाहिली. मनोज मोठा झाल्यावर लष्करात भरती झाला. काही काळानंतर शारदाताईंनी त्याच्यासाठी एक चांगला विवाह प्रस्ताव मिळाला. मनोज सुट्टीवर आला तेव्हा शारदाताईंनी त्याचे लग्न लावून दिले. लग्नानंतर मनोज पुन्हा ड्युटीवर गेला. त्याच्या लष्कराच्या नोकरीमुळे त्याला घरापासून दूरच राहावे लागत होते. त्यामुळे घरात फक्त स्वाती आणि शारदाताईच होत्या. सुरुवातीला सगळं काही ठीक चाललं, पण हळूहळू स्वातीचे वागणे बदलू लागले. तिला रात्री उशिरापर्यंत पार्ट्या करण्याचा छंद जडला. शारदाताई काही म्हणाल्या तर त्यांना ती उलट बोलून खूप त्रास द्यायची. हळूहळू तिला आपली सासू बोचू लागली. आता कोणतंही काम स्वाती तक्रार केल्याशिवाय करतच नव्हती. शारदाताईंना तिच्या वागण्याने खूप वेदना होत असत, पण त्या काहीही बोलत नव्हत्या. त्यांना मनोजला काही सांगायचं नव्हतं, कारण त्याचा जीव आधीच बॉर्डरवर देशसेवेत गुंतलेला होता. त्याला अजून मानसिक तणाव व्हावा असं त्यांना अजिबात वाटत नव्हतं. त्यामुळे ते एकट्याच स्वातीचं वागणं सहन करत राहिल्या. त्याचा स्वातीने प्रचंड गैरफायदा घेतला. ती अनेकदा आपल्या आईला राधाताईंना घरी बोलावत असे. दोघी मिळून शारदाताईंना मानसिक आणि शारीरिक त्रास देत असत. दोघीही सतत त्यांना आदेश सोडायच्या. कोणतेही काम करताना अपमान करायच्या आणि दिवसभर त्यांना त्रास देत राहायच्या. एके दिवशी स्वाती शारदाताई यांना म्हणाली की आई, आज जेवण बनवू नका. आज मी बाहेरून जेवण ऑर्डर केलं आहे. पिझ्झा, बर्गर आणि पनीरची भाजी मागवली आहे. मी आणि माझी आई, आमचं त्यात होईल. त्यावर शारदाताई म्हणाल्या की ठीक आहे सुनबाई, मी माझ्यासाठी थोडी खिचडी बनवून घेते मग. असं म्हणत त्या किचनमध्ये डाळ भात कुकरला लावण्याची तयारी करू लागल्या. तेवढ्यात स्वाती मागून येऊन म्हणाली, अहो काय करताय? मी सांगितलं ना काहीही बनवायचं नाही. ऐकू येत नाही का तुम्हाला? तेव्हा शारदाताई हळूच म्हणाल्या, बाहेरून येणारं जेवण तुझ्यासाठी आणि तुझ्या आईसाठी आहे. माझ्यासाठी तर काही ना काही करावंच लागेल, म्हणून मी फक्त माझ्यासाठी खिचडी करत होते. हे ऐकताच स्वातीने त्यांना किचनमधून बाहेर काढलं आणि तिरस्काराने म्हणाली, वा रे वा बाईसाहेब, मालकीन बनायची मोठी हौस आहे का? या घरात फक्त माझाच शब्द चालतो. तुमच्यासाठी वेगळं काहीही बनणार नाही. तुम्ही या घरच्या मालकीन नाही की तुमच्यासाठी या घरात वेगळी चूल पेटेल. उगीच गॅस वाया घालवायचा नाही. तुमचा मुलगा तुमच्या या फालतू खर्चासाठी जीव धोक्यात घालून सीमारेषेवर लढत नाही. तेव्हा शारदाताई म्हणाल्या की बेटा, तू पिझ्झा बर्गर खाणार आहेस, पण मग मला भूक लागली तर मी काय करू? आणि तू हे का म्हणतेस? माझा मुलगा फुकट कमावत नाही. तो या घरासाठी, कुटुंबासाठी कष्ट घेतो. जगायचं असेल तर जेवावं तर लागेलच ना. ते ऐकताच स्वाती ओरडली, हो माहिती आहे. तुमचं पोट भरल्याशिवाय तुम्हाला झोप कशी लागेल? फ्रीजमध्ये 2 दिवसाचे ब्रेड आणि शिळी भाजी आहे, ती खा. पण जर काही बनवलं तर मग बघा. हे बोलून स्वाती निघून गेली. बिचारी शारदाताईंनी काही बोलायचं टाळलं आणि शिळ्या भाजीबरोबर कोरड्या ब्रेडवर आपली भूक भागवली. बाहेरून ऑर्डर केलेला पिझ्झा, बर्गर आणि पनीर आल्यानंतर स्वाती आणि तिची आई सोफ्यावर आरामात बसल्या आणि मुद्दामच शारदाताईंच्या समोर चवीने खात होत्या. काम आटोपल्यानंतर शारदाताई आपल्या खोलीत झोपायला गेल्या. काही तासानंतर राधाबाईंनी त्यांना आवाज दिला, अहो शारदाताई, इतक्या लवकर झोपलात? घरातल्या मालकीनबाई जाग्या आहेत आणि तुम्ही झोपलात. जरा लिंबू पाणी घेऊन या, खूप जड वाटते पोटाला. तेव्हा स्वातीने हसून विचारलं, अगं आई, जरा कमी खाल्लं असतं तर काय बिघडलं असतं? राधाताई म्हणाल्या की बाळा, अन्न वाया जाणार होतं ना, म्हणून मी खाल्लं. तू तर काही मनावर घेत नाहीस, फेकून देतेस. मला अन्न वाया घालवणं आवडत नाही. स्वाती म्हणाली, अगं आई, अन्न वाया जाणार कसं? आईसाहेब तर आमच्या खाण्याकडे लाळ गाळत बघत होत्या. थोडी दया दाखवून त्यांनाही दिलं असतं. शिवाय त्यांना तर आमच्या उष्ट्या अन्नाची सवय झाली. दोघीही असं बोलून मोठ्याने हसू लागल्या. तेव्हा शारदाताई लिंबू पाणी घेऊन आल्या. राधाताईंनी ते पिताच त्यांना उलटी झाली.
लगेच स्वाती शारदाताईंवर ओरडली. अहो सासूबाई, काही मिसळले का पाण्यात? शारदाताईंनी शांतपणे उत्तर दिलं. नाही ग बाळा, मी फक्त हिंग घातलं होतं. स्वातीने रागाने डोळे मोठे करत म्हटलं, हे तुमच्यामुळेच झाले. माझ्या आईला उलटी झाली, आईची साडी खराब झाली, आता हे सर्वही तुम्ही साफ करा. स्वातीने स्वतःच्या आईने केलेली उलटी शारदाताईंना साफ करायला लावली. असाच वेळ पुढे सरकत गेला आणि मनोजने सगळ्यांना तो घरी येणार असल्याची बातमी दिली. राधाबाई ही बातमी ऐकून घरात निश्चिंत बसली होती. पण तेव्हा स्वाती काळजीने विचारत पडली, आई, मनोज पुढच्या आठवड्यात येत आहे. जर या म्हातारीने त्यांना काही सांगितलं तर काय होईल? तो मला घरातून बाहेर काढेल. त्याला तर आपल्या आईच्या डोळ्यात एक अश्रूही सहन होत नाही. राधाबाई पटकन म्हणाली, अगं स्वाती, तिला सांगायचं असतं तर तिने कधीच सांगून टाकलं असतं. पण तरीही आपण कोणताही धोका पत्करू शकत नाही. तिने जावायला काही सांगायच्या आधीच तिचं काहीतरी करणं गरजेचं आहे. ना रहेगा बास ना बजेगी बासरी. आपल्याला याचा बंदोबस्त करायलाच हवा. स्वातीने विचारलं, पण आई, आपल्याला नक्की काय करावे लागेल? तेव्हा तिची आई म्हणाली, ऐक, आता काही दिवस तिच्यासोबत खूप चांगलं वागायचं, तिची चांगली काळजी घ्यायची, तिला नवीन साडी आणून द्यायची आणि घरातलं कोणतंही काम तिला करू द्यायचं नाही. मग एक दिवस तिच्या जेवणात आपण विष मिसळायचं. त्यानंतर 2 दिवस आपण माझ्या घरी जाऊ. ती इथेच पडून राहील आणि आपण तिला हार्ट अटॅक आल्याचं नाटक करू. मग घरी परत येऊ. आशाने तिचाही त्रास संपेल आणि आपल्यावरही कोणी संशय घेणार नाही. तेव्हा स्वाती काळजीत पडली. आई, पण जर कोणाला संशय आला किंवा त्यांना काहीतरी कळलं तर? तेव्हा तिची आई आत्मविश्वासाने म्हणाली, स्वाती, मी उद्या मार्केटमधून एक खास जडीबुटी आणते, जी खाल्ल्यावर 5 तासाने मृत्यू होतो. शिवाय तोंडाला फेसही येत नाही. त्यामुळे कोणीही शंका घेणार नाही. तेव्हा स्वातीने समाधानाने मान हलवली आणि म्हणाली, हो आई, हे एकदम योग्य आहे. यानंतर जसा जसा मनोजचा येण्याचा दिवस जवळ येत गेला तसं तसं दोघींचं वागणं शारदाताईंसोबत अगदी गोडसर झालं. शारदाताई समजत होत्या की हे फक्त मनोजच्या येण्याच्या बातमीमुळेच होत आहे. त्यामुळे त्या शांतपणे दोघीचं नाटक पाहत होत्या. एके दिवशी स्वातीने शारदाताईंना सांगितलं, आई, मी दोन्ही वेळचं जेवण बनवलं आहे, तुम्ही जेवून घ्या. मी माझ्या आईला सोडून येते. उद्या मनोजच्या येण्याआधी परत येईल. यानंतर राधाबाई आणि स्वातीने आपली पूर्ण योजना अंमलात आणली आणि शारदाताईंच्या जेवणामध्ये ती भयंकर जडीबुटी मिसळली. मग दोघीही निर्धास्तपणे घर सोडून निघून गेल्या. मनोजने मोठ्या आनंदाने आपल्या आईसाठी अनेक सुंदर आणि महागडे गिफ्ट आणले होते. आईला आवडणारे गरमागरम जिलेबीही घेतल्या होत्या. घरी पोचताच तो उत्साहाने ओरडला, आई, आई, कुठे आहेस? पण त्याला उत्तर मिळाले नाही. तो आश्चर्यचकित झाला, कारण आधी आई नेहमी त्याची आतुरतेने वाट बघत दरवाजापाशी बसलेली असायची. मनोज पुन्हा पुन्हा बोलावत राहिला, आई, यावेळी मी उशिरा आलो, पण पुढच्या वेळी लवकर येईल बघ. तुझ्यासाठी काय काय आणलंय? तो सोफ्यावर बसून बोलत होता, पण आई काहीच उत्तर देत नव्हती. काहीतरी बरंच चुकीचं असल्याचा संशय येताच तो घाबरून आत गेला. तिथे त्याने पाहिलं, आई जमिनीवर बेशुद्ध पडली होती. तिचं शरीर थंड पडलेलं होतं. श्वास थांबला होता. तेव्हा मनोजच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याने आईला हलवून उठवण्याचा प्रयत्न केला, पण ती अजिबात हलली नाही. मनोज हताश होऊन जोरजोराने रडू लागला. तेवढ्यात स्वाती आणि तिची आई घरात आल्या. मनोज अश्रूंनी भरलेले डोळे पाहून स्वातीला धक्का बसल्याचा अभिनय करत म्हणाली, काय झालं मनोज? पण मनोज आई कालपर्यंत अगदी ठणठणीत होत्या. अचानक असं कसं झालं? ती दुःखाचं नाटक करून तोंडावर हात ठेवून उभी राहिली. हे देवा, माझ्या आईना परत आणा, असं नाटक करत ती मोठ्याने रडू लागली. शेवटी शारदाताईंचे अंतिम संस्कार पार पडले. मनोज दुःखात गढून गेला. त्याच्या डोक्यावरून आधीच वडिलांचे छत्र हरवले होते आणि आता आईही गेली होती. पण स्वाती आणि तिची आई मात्र आता मनसोक्त आनंद लुटत होत्या. काही दिवसांनी स्वाती माहेरी निघून गेली, पण मनोज अजूनही घरातच होता. स्वातीला आनंद झाला की आता मनोज निघून गेल्यावर ती पुन्हा तिच्या आईला घरी बोलावून मजा करू शकेल. एके दिवशी मनोजला खूप भूक लागली होती. तो ओरडून म्हणाला, स्वाती, जेवण तयार आहे का? कुकरमध्ये काहीतरी शिजतंय. काय आहे ते? स्वाती स्वयंपाकघरात गेली आणि तिने पाहिले कुकरमध्ये छोलेची भाजी तयार होत होती, पण तिने तर काहीच बनवलेलं नव्हतं. आश्चर्याने ती स्वतःशीच पुटपटली,
हे कसं शक्य आहे? मी तर छोले भिजवलेलेच नव्हते. मनोजने छोले खाल्ले आणि म्हणाला, अरे वा, अगदी आईसारखेच बनवलेस. हे ऐकून स्वातीला अंगावर काटा आला. पण हे छोले शिजवले कोणी? स्वाती कामाच्या गडबडीत होती, त्यामुळे तिने त्या गोष्टींकडे दुर्लक्ष केले आणि आपल्या कामात गुंतून गेली. एका दिवशी तिने फोनवर राधाबाईंना सांगितले, आई, मी विचार करत आहे की सासूबाईंच्या खोलीची साफसफाई करू. तिथे तुझ्या राहण्याची व्यवस्था करते. आता तू आरामात त्या खोलीत राहू शकते. आधी त्या बाईसोबत राहावं लागायचं. तेव्हा तिची आई म्हणाली, हो बाळा, आता मी मनसोक्त आराम करू शकेन तुझ्या घरी. स्वाती लगेच शारदाताईंच्या खोलीची स्वच्छता करायला गेली. सर्वप्रथम तिने कपाट साफ करायचं ठरवलं. पण जसं तिने कपाट उघडलं तसा शारदाबाईंचा एक जुना फोटो खाली पडला आणि त्यावरून रक्त व्हायला लागलं. हे पाहून स्वातीचं तोंड उघडंच राहिलं. घाबरून तिने पटकन कपाट बंद केलं आणि खोलीतून बाहेर पळू लागली. पण तितक्यात तिला समोरच शारदाताई उभ्या असल्याचं दिसलं. त्या क्षणी स्वातीच्या श्वासांचा वेग वाढला. तिच्या पायांना कंप सुटला आणि ती धाडकन खाली कोसळली. तिला काहीतरी बोलायचे होते, पण शब्द तिच्या तोंडातून बाहेर पडत नव्हते. तेव्हा शारदाताईंचा आवाज आला, काय झालं सुनबाई? तुला वाटलं होतं का की मला मारून माझ्यापासून कायमची सुटका करून घ्याल? पण मी तुझं रडणं पाहून जाऊ शकले नाही. तू रोज देवाजवळ रडून मला परत मागत होतीस, म्हणून मी इथे परत आले. आता फक्त माझं शरीर गेले, पण मी तुला कधीच एकटी सोडणार नाही. आता तुला मी माझ्यासोबतच घेऊन जाईल. हे ऐकताच स्वाती मोठ्याने किंचाळली आणि बेशुद्ध होऊन कोसळली. जेव्हा तिला शुद्ध आली तेव्हा तिने समोर मनोजला उभे पाहिले आणि ती घाबरून उठून बसली. तिने ताबडतोब सांगितले की मनोज आई गेल्या नाहीयेत, त्या त्यांच्या आत्म्याच्या रूपात अजूनही त्यांच्या खोलीतच आहेत. मी आत्ताच त्यांना पाहिलं. मनोज आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला, हे काय बोलतेस स्वाती? जो माणूस एकदा जातो तो पुन्हा कधीच परत येत नाही. मी स्वतः माझ्या आईच्या अंत्यसंस्काराला हजर होतो, पण त्या परत कशा येतील? तुला काहीतरी भास झाला असेल. पण स्वाती जोरात ओरडली, नाही मनोज, मला कुठलाही भास झालेला नाही. तू एकदा आईच्या खोलीत जाऊन त्यांचा फोटो बघ, त्यावर रक्त लागलेलं आहे. मनोज तिच्यावर विश्वास ठेवून खोलीत गेला आणि फोटो नीट पाहिला, पण त्याला कुठेही रक्ताचा थेंबही दिसला नाही. मग त्याने स्वातीचा हात धरला आणि तिला खोलीत नेले. बघ, मी सांगितलं होतं ना तुला, भास झाला आहे. इथे कुठे आहे रक्त? पण स्वातीचे डोळे मात्र भयानक भीतीने लाल झाले होते, कारण मनोजच्या मागे तिला शारदाताई उभ्या असल्याचं स्पष्ट दिसत होते. स्वाती भीतीने किंचाळली आणि खोलीतून बाहेर धावली. तिने कितीही पूजा अर्चा केली, मंत्रतंत्र केले, पण तिला नेहमी घरात शारदाताईंचा भास होत राहिला. शेवटी मनोजचा कामावर परत जाण्याचा दिवस आला. त्याच्या एक दिवस आधीच राधाताई मुलीच्या घरी आली. रात्री ती शारदाताईंच्या खोलीत झोपायला गेली, पण अचानक तिचा बेड हालू लागला. ती घाबरून किंचाळली. दुसऱ्या दिवशी अचानक तिने शारदाताईंचा भयानक आवाज ऐकला आणि तिच्या अंगावर काटा आला. तेव्हाच शारदाताई समोर आल्या आणि म्हणाल्या, मनोज निघून गेला. आज तुमचं शेवटचं काम मार्गी लावणार. राधाताई आणि स्वाती दोघींचे पाय थरथर कापू लागले. पण एक गोष्ट आजपर्यंत समजली नाही, त्या दिवशी मी फक्त पोळी भाजीच खाल्ली होती. त्यानंतर अचानक माझ्या छातीत दुखू लागले आणि माझा जीव गुदमरत गेला. नक्की काय मिसळलं होतं माझ्या जेवणामध्ये? मला सांगा. भीतीने स्वातीने कबुली दिली, आई, माझी काही चूक नव्हती. हे सगळं माझ्या आईनेच ठरवलं होतं. तिनेच तो विषारी पदार्थ आणला होता आणि मला सांगितलं होतं की ते तुम्हाला खायला घालावं, ज्यामुळे तुमच्या मृत्यूचा कोणाला संशय येणार नाही आणि सर्वांना तुमचा नैसर्गिक मृत्यूचा भास होईल. मी तर विरोध केला होता, पण ते ऐकायलाच तयार नव्हती. हे ऐकून राधाताई संतापाने म्हणाली, वा रे मुली, कमाल आहे तुझी. आता शारदाताई भूत बनून समोर उभ्या आहेत म्हणून सगळी चूक माझ्यावर टाकतेस. तुझ्या सासूला सुरुवातीपासूनच तू सहन करू शकत नव्हतीस. जावई घरी नसताना तू त्यांच्यावर अत्याचार करत होतीस आणि आता स्वतःला वाचवण्यासाठी माझ्यावर सगळा आरोप टाकतेस. अशी मुलगी कोणालाही मिळू नये. राधाबाई आणि स्वातीमध्ये जोरदार भांडण सुरू झाले. इतक्यात तिथे मनोज आला. त्याला पाहताच स्वाती चूप झाली आणि त्याच्याकडे बघतच राहिली. त्यावर मनोज म्हणाला, अरे दोघी अचानक गप्प का झालात? इतकं सांगितलं तर आता हेही सांगा ना, माझ्या आईवर कसे कसे अत्याचार केले?
आणि नेहमीच माझ्याकडे तक्रार करत होतीस की आई नेहमी तुझ्याशी वाईट वागते, तुला सतावते. पण आता खरं काय आहे ते मला कळलं आहे. फक्त तिचा खून कसा केलात हेच नाही तर तुमचा संपूर्ण कारस्थान माझ्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला आहे. हे ऐकून स्वाती हादरली. मनोज, तुम्ही परत कसे आलात? तुम्ही तर ड्युटीवर गेला होता ना? तुम्ही चुकीचं समजताय. खरं आईचा मृत्यू हार्ट अटॅकने झाला होता. आम्ही त्यांना काही मारलं नाही. आम्ही असे निर्दयी नाही हो मनोज. तिच्या खोट्या बोलण्यावर हसत म्हणाला. अजूनही खोटं बोलतेस ग. असं वाटतं की आता आईचा भीतीचा प्रभाव संपलाय. पण आई, तू खरंच एवढी शांत उभी राहिलीस आणि हिला अजूनही समजत नाही? हे ऐकून स्वाती घाबरून म्हणाली. मनोज, तुम्हालाही आई दिसत आहे का? त्यांना सांगा की आम्हाला माफ करा. आम्हाला हवी ती शिक्षा द्या, पण त्यांच्या आत्म्यापासून आम्हाला वाचवा. मनोज पुन्हा हसत म्हणाला. आत्मा असता तर आत्तापर्यंत तुम्ही दोघेही आत्माच बनल्या असत्या. ही खरंच माझी आई आहे, जी अजूनही जिवंत आहे. हे ऐकताच स्वातीच्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही. काय हे, सासूबाई जिवंत आहे? पण कसं? तुम्ही स्वतःनेच त्यांचे अंतिम संस्कार केले होते ना? मनोज म्हणाला की हो, कारण हे सगळं माझ्या नाटकाचा एक भाग होता. तुम्हाला काय वाटतं फक्त तुम्हालाच नाटक करता येतं? जेव्हा तुम्ही खोट्या रडण्याचं नाटक करत होता तेव्हाच माझ्या आईला तिच्या मृत्यूचं नाटक करावं लागलं. स्वातीने आश्चर्याने विचारलं. म्हणजे आईने त्या दिवशी विष खाल्लं नव्हतं? मनोज म्हणाला की नाही. त्या दिवशी तुम्ही दोघी घाबरून आईने माझ्याकडे तक्रार केली. तुम्हा दोघांना घाबरून आईने माझ्याकडे तक्रार केली म्हणून त्यांना जेवणात विष घालण्याचा कट रचत होता. पण आईने सगळं ऐकलं आणि मला फोन करून सांगितलं. मी तिथून लगेच आलो आणि सगळा कट तुमच्यावर हाणून पाडायचं ठरवलं. मी आईला सुरक्षित ठिकाणी लपवून ठेवलं आणि तुमच्या नाटकाला तसंच चालू दिलं. हे ऐकून स्वाती म्हणाली. पण मग तो रक्ताने भरलेला फोटो, आपोआप वाजणारी कुकरची शिट्टी, अचानक दिसणं आणि गायब होणं, हे सगळं काय होतं? मनोज हसतच म्हणाला. हे सगळं माझ्या नाटकाचा भाग होता. मी तर लगेचच तुम्हा दोघींना तुरुंगात पाठवू शकलो असतो, पण मला तुम्हाला धडा शिकवायचा होता. म्हणूनच मी तुमच्याकडून स्वतः कबुली घ्यायला लावली. राधाताई भीतीने म्हणाली. मनोज, मला माफ करा. मला माझ्या कुटुंबाकडे जाऊ द्या. मी खूप मोठी चूक केली, पण आता मी कधीही इथे परत येणार नाही आणि मी स्वातीसोबतही बोलणार नाही. तेव्हा मनोज संतापाने म्हणाला. आई, जेव्हा जहाज बुडतं तेव्हा उंदीर सर्वात आधी पळून जातो. तुम्हीही तेच करताय. तुमची इच्छा असती तर स्वातीला योग्य मार्ग दाखवू शकला असतात, पण उलट तुम्ही तिलाच पाठिंबा दिला आणि स्वतःच्या मुलीच्या सासूला मारण्याचा कट रचलात. त्यानंतर मनोजने एक टाळी वाजवली आणि लगेचच पोलिसांना आत बोलावलं. अटक करा यांना. स्वतःच कबूल केला यांनी गुन्हा. तेव्हाच शारदाताई पुढे आल्या आणि म्हणाल्या. सुनबाई, तू माझ्यावर किती अत्याचार केलेस तरी मी कधीच मनोजकडे तुझी तक्रार केली नाही. मला त्याचा घर संसार टिकवायचा होता, पण तू माझ्या शांततेचा गैरफायदा घेतलास. मी एक स्त्री आहे आणि मला अजून एका स्त्रीला तुरुंगात टाकायचं नाही. पण जर मी आज तुला माफ केलं तर उद्या प्रत्येक सून आपल्या सासूला असाच मारण्याचा विचार करेल. पोलिसांना पाहून स्वाती मनोजच्या पायावर पडली आणि रडत म्हणाली. मनोज, तुम्हाला हवं तर मला घटस्फोट द्या, पण मला तुरुंगात पाठवू नका. माझ्या आईच्या वयाचा तरी विचार करा. तेव्हा मनोजने रागाने तिला जोरदार कानाखाली मारली आणि म्हणाला की तू माझ्या आईच्या वयाचा विचार केला होतास का, जेव्हा तिला मारण्याचा कट रचला होतास? आता तुझे नाटक बंद कर आणि कोर्टात जाऊन तुझ्या सगळ्या खोट्या गोष्टी सांग. शेवटी मनोजने न्यायालयात त्यांच्याविरुद्ध सर्व पुरावे सादर केले आणि त्या दोघींनाही 5 वर्षाची शिक्षा ठोठावली गेली. यानंतर शारदाताईंनी मनोजचं लग्न एका घरंदाज संस्कारी मुलीसोबत लावून दिलं. ती म्हणजे माधुरी. तेव्हा माधुरीने संपूर्ण घराची जबाबदारी घेतली आणि शारदाताईंची मनापासून सेवा केली आणि आता संपूर्ण कुटुंब खूप आनंदात राहू लागलं. तर मित्र आणि मैत्रिणींनो, मनोजने त्याच्या बायकोबद्दल आणि सासूबद्दल जो निर्णय घेतला तो योग्य होता की अयोग्य, कमेंट करून नक्की कळवा. आणि आजची कथा कशी वाटली? आजची कथा आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.